मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवक जाणार. भाजप ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हे पालिकेत जाणार. निवडणुकीमध्ये तिकीट न मिळू शकलेल्या किंवा कमी फरकाने पराभूत झालेल्यांना संधी मिळण्याची शक्यता. एकनाथ शिंदे मुंबईत महापौर पदाची मागणी करण्याची शक्यता. 2.5 वर्षांसाठी महापौर पदावरती शिंदे दावा करण्याची शक्यता आहे. भाजपकडे 89 तर शिंदे सेनेकडे 29 नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी 114 ची गरज आहे. शिवसेनेनं संघटनात्मक पातळीवरती मोठे फेरबदल होणार. 2003 नंतर पहिल्यांदाच शिवसेनेमध्ये घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाणार. ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार. सूत्रांची माहिती. ठाण्यात शिवसेनेची 75 नगरसेवकांसह एकहाती सत्ता, तर युतीमध्ये सोबत लढणाऱ्या भाजपकडून ठाण्यामध्ये विरोधात बसण्याचे संकेत. शिवसेनेवरती अंकुश ठेवण्यासाठी भाजप विरोधात बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी संयमाची भूमिका घेतली. एकत्र लढणारे दोन्ही पक्ष सत्तेतही एकत्रच बसू, नरेश म्हस्केंचं विधान. अमरावती महापालिकेमध्ये कोणाचा महापौर होणार यावरती प्रश्नचिन्ह. अमरावती पालिकेमध्ये काँग्रेसच्याही महापौर पदासाठी हालचाली. मित्रपक्षांना सोबत घेत महापौर पदासाठी हालचाली, तर अमरावती महापालिकेमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत नाही. अहिल्यानगर महापालिकेतील शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार. पक्षाचे राज्य प्रवक्ते संजीव बोर यांच्या हस्ते सत्कार. स्वबळावरती निवडणूक लढवल्यानं विरोधामध्ये बसण्याचीही तयारी. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सफाई कामगाराचा मुलगा नगरसेवक झाला. प्रभाग क्रमांक 27 मधून अमर आवळे भाजपमधून विजय. अमर आवळे यांचे आई आणि वडील गेली 25 वर्ष पुणे महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. जेनझी पिढीचा प्रथमच पुणे महापालिकेमध्ये प्रवेश. सई थोपटे पुण्यातील सर्वात तरुण नगरसेविका. सहकारनगर पद्मावती प्रभागामधून भाजपच्या तिकिटावरती सई थोपटे नगरसेवकपदी. मुंबई महापालिकेत चांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 151 मधून 22 वर्षीय कशिश फुलवारिया विजय. भाजपकडून अनेक तरुण नगरसेवक विजय, तर यंदाच्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे आणि तरुण चेहरे. मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाटने देखील महापालिका निवडणुकीतील विजयानंतर तलवार नाचवली. व्हिडिओ व्हायरल. नगरसेवक अभिजित जीवनलाल यांच्याप्रमाणे हर्षदा शिरसाट यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनलाल यांनी विजयी मिरवणुकीमध्ये तलवार नाचवली. वेदांतनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, तर शिरसाटांच्या मुलीने देखील मिरवणुकीमध्ये तलवार नाचवली होती. गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष. भाजपने तिकीट कापलेले 4 टर्मचे नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 20 मध्ये विजय. विजयानंतर विजय इंगळेंचे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवालांवरती गंभीर आरोप. अकोल्यामध्ये भाजपचा पराभव हा विजय अग्रवालांनीच घडवून आणल्याचा गंभीर आरोप. अकोला महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण. सत्तेच्या 6व्या 2 अपक्ष शिवसेना आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाच्या हाती आहेत, तर माझ्यासाठी सर्वच पर्याय खुले. भाजप बंडखोर आशिष पवित्रकार यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी लॉबिंग सुरू. निवडून आलेल्या संख्याबळानुसार भाजपचे 7, शिवसेनेचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवक होणार. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांसह सर्वच पक्षांमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी चढाओढ. एकत्र असणाऱ्यांमध्ये काय बिनसलं. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा टोला. पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची वाताहात आणि त्यानंतर खंडाळा, महाबळेश्वर आणि पाचगणी या 3 विधानसभेचं नेतृत्व करणारे डॉक्टर नितीन सावंत भाजपमध्ये, तर दुसरीकडे कागलचे समरजित घाटगे देखील पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचे ऑपरेशन कमळ. नगर परिषदेतील यशानंतरही भाजपकडून ऑपरेशन कमळ. भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका ठाकरे सेनेला, तर अनेक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. जिल्हा परिषद निवडणुका पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवरती घ्या. नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी.
परभणीच्या पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्या. ठाकरे सेनेच्या खासदार संजय जाधवांचा भाजप आमदार मेघना बोर्डीकरांवरती निशाणा. मताला 15,000 देऊन त्यांच्या प्रभागातील नगरसेवक देखील निवडून आला नाही, जाधवांचा आरोप. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू तर 1 महिला जखमी. पनवेलकडून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती काळाचा घाला. अकोल्यात रात्री क्षुल्लक कारणावरून धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींना नागरिकांकडून चोप, मद्यपींच्या गाडीच्या काचाही फोडल्या. अकोल्यातल्या अशोक वाटिका ते कलेक्टर ऑफिस कार्यालय रस्त्यावरील चौपाटीवरील घटना आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील खडकी इथं 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद. ट्रँग्युलायझर गनच्या माध्यमामधून बेशुद्ध करून बिबट्याला पकडलंय. पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी बोगद्यातील वाहतुकीची चाचणी सुरू. खंबाटकी घाटातून वाहन चालकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार, तर बोगदा प्रकल्प दुहेरी मार्गाचा असल्यामुळे यामधील 2 स्वतंत्र बोगद्यातून पुण्याला आणि साताऱ्याला एकत्र प्रवास करता येणार. 21व्या टाटा मॅरेथॉन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. भारतासह जगभरातील 69,000हून अधिक धावपटूंनी घेतला होता सहभाग. यावर्षी प्रथमच कोस्टल रोडवरून होता मॅरेथॉनचा मार्ग. ज्येष्ठ नागरिक, खेळाडूंसह फिटनेस प्रेमींनीही नोंदवला सहभाग. मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बरवरती पनवेल ते वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवरती कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. 120 लोकल फेऱ्या रद्द. एल्फिस्टनचा नवा ब्रिज सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जुन्या पुलाचं पाडकाम रखडलं. जुना पूल हटवताना रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक आणि प्रवासी सुरक्षा सांभाळून काम करण्याचं मोठं आव्हान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळीमधील शेटकरवाडीमध्ये भाजी विकणाऱ्या आईचा मुलगा झाला सीआरपीएफ जवान. गोपाळ सावंत यांची सीआरपीएफमध्ये देशसेवेसाठी निवड. प्रयागराज माघ मेळ्यातील आज तिसरा सर्वात मोठा स्नान उत्सव. ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्यास सुरुवात. घाटावरती पोलीस फौजफाटाही तैनात, तर आतापर्यंत 1 कोटीहून अधिक भाविकांनी केलंय पवित्र स्नान. आसाममधील बोडो समुदायातील बांगुरुंबा दाहोऊ उत्सव गुवाहाटीमध्ये उत्साहात संपन्न. 10,000 पेक्षा अधिक बोडो समाजाचे नागरिक बांगुरुंबा दोहोऊ या उत्सवामध्ये सहभागी. यावेळी पंतप्रधान मोदींनी देखील उपस्थिती दर्शवली. दिल्लीत वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवरती. अनेक ठिकाणी AQI 400च्या पुढे. प्रदूषणामुळे व्यावसायिक वाहनांवरती बंदी, बांधकाम देखील बंद. कचरा जाळण्यासाठी देखील मनाई आहे, तर खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी शाळाही ऑनलाईन पद्धतीने. इंडिगोवर DGCAची सर्वात मोठी कारवाई. 22 कोटी रुपयांचा दंड. उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश. इंडिगो एअरलाईनकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्यानं अहवालामध्ये स्पष्ट केलंय. उत्तर प्रदेशातून पुन्हा एकदा बैलाच्या दहशतीचा व्हिडिओ समोर. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला बैलानं उचलून फेकलं. घटनेमध्ये महिला गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. रशियामध्ये बर्फवृष्टीमुळे वोल्गा नदीमध्ये गोठलेल्या अवस्थेतील हरिण आढळलं. गोठलेल्या नदीच्या निसरड्या पृष्ठभागामुळे हरिण नदीमध्ये अडकल्याची शक्यता आहे. रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या माहिती मिळताच बचाव पथक हे घटनास्थळी दाखल झालं. ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान. पुराच्या पाण्यामध्ये गवताच्या ढिगाऱ्यांप्रमाणे गाड्या या वाहून गेल्या. इराणमध्ये डिसेंबर अखेरीस सुरू असलेली राष्ट्रव्यापी निदर्शनं अद्यापही सुरूच. आतापर्यंत 3,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या इंटरनेट बंदीला काहीशी शिथिलता. पाकिस्तानच्या कराचीत एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीने स्फोट. दुर्घटनेमध्ये 3घांचा होरपळून मृत्यू. आगीनंतर नागरिकांची एकच धावाधाव, तर मॉलची फायर सिस्टीम देखील निष्क्रिय होती.
ग्रीनलँड ताब्यात घेण्यास अमेरिकेचा विरोध करणाऱ्या 8 युरोपियन देशांवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी लावले 10% टॅरिफ. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांवरती अमेरिकेनं टॅरिफ लादलेत. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि त्यामुळे अंतिम सामना जिंकून दोन्ही संघाला मालिका विजयाची संधी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.